Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our unit number 3 and this is a lecture number 5. ठीक आहे, तर आपण आपला जो काही तिसरा युनिट आहे फ्लुइड मशिनरी नावाचा तो ऑलरेडी आपण स्टार्ट केलेला आहे आणि लास्ट लेक्चरला आपण फ्लुइड मशिनरी मधील तुमचा जो काही पंपचा पार्ट आहे तो डिस्कस करायला चालू केला होता आणि लास्ट लेक्चरला आपण रेसिप्रोकेटिंग पंप्स बद्दल डिटेल मध्ये आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ऍप्लिकेशन अँड ऍडव्हान्टेज हे सगळं आपण डिस्कस केलं होतं. तर आता आपण काय करतोय त्याचा पुढचा पार्ट आता आपण डिस्कस करूया. तर बघा आजच्या लेक्चरला आपण मेनली सेंट्रिफ्युगल पंपला डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला सेंट्रिफ्युगल पंपची डेफिनेशन आपण बघणार आहोत, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहोत आणि नंतर सेंट्रिफ्युगल पंपचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग देखील आपण बघणार आहोत आणि लास्टला त्याचे ऍडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन्स कोणकोणते आहेत हे आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर मग आता आपण काय करूया, वन बाय वन पॉइंट्स हे आता आपण बघत जाऊया. तर बघा सुरुवातीला आपण पंप्सला कशा पद्धतीने डिफाईन केलं होतं. तर बघा एका डायग्रामच्या मदतीने आपण डिफाईन केलं होतं. तर पंप्स काय आहे, पंप्स आर द हायड्रॉलिक मशीन विच कन्वर्ट द मेकॅनिकल एनर्जी इनटू हायड्रॉलिक एनर्जी. तर मेकॅनिकल एनर्जी आपण इनपुट म्हणून देत असतो, त्याचं कन्व्हर्जन आउटपुट म्हणून ते हायड्रॉलिक एनर्जी मध्ये करत असतात. तर अशा हायड्रॉलिक्स मशीनला आपण पंप असं म्हणत होतो. तर बघा डेफिनेशन मध्ये आपण कशा पद्धतीने म्हणलं होतं, हायड्रॉलिक पंप्स इज अ हायड्रॉलिक मशीन विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू हायड्रॉलिक एनर्जी. मग आता मागं ज्याप्रमाणे आपण रेसिप्रोकेटिंग पंप बाबत डिस्कस केलं होतं की ती जी काही मेकॅनिकल एनर्जी आहे जर आपण पिस्टन आणि सिलेंडरच्या अरेंजमेंटनं प्रोव्हाइड करत असू तर अशा पद्धतीच्या पंपला आपण रेसिप्रोकेटिंग पंप म्हणत होतो, ज्याला आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट देखील असं म्हणलं होतं. त्यानंतर आता समजा ही जी काही मेकॅनिकल एनर्जी आहे ती आपण सेंट्रिफ्युगल फोर्सच्या मदतीने जर देत असू, म्हणजेच तुमचा इम्पेलर असेल आणि इम्पेलर मध्ये जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होणार आहे ड्यू टू द रोटेशन ऑफ द इम्पेलर, तर त्याप्रमाणे जर आपण मेकॅनिकल एनर्जी देत असू आणि त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन आपण हायड्रॉलिक एनर्जी मध्ये करत असू तर अशा पद्धतीच्या पंपला आपण म्हणत असतो इट इज नोन ॲज अ सेंट्रिफ्युगल पंप. बघा मग आपल्याला कशा पद्धतीनं सेंट्रिफ्युगल पंपला डिफाईन करता येईल. तर बघा सेंट्रिफ्युगल पंप इज अ हायड्रॉलिक मशीन. ते काय हायड्रॉलिक मशीन्स आहे विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी. ते काय करतात, मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हायड्रॉलिक एनर्जी मध्ये करत असतात. मग ही जी काय मेकॅनिकल एनर्जी आहे आपण कसं करतो, प्रोव्हाइडेड बाय मीन्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्टिंग ऑन द वॉटर. आपण इम्पेलरच्या मदतीनं त्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स जनरेट करत असतो त्या तुमच्या वॉटरवरती आणि त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन हायड्रॉलिक एनर्जी मध्ये होत असतं. ठीक आहे, तर बघा मग कशा पद्धतीने इम्पेलर तुमचा हायड्रॉलिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करत असतो. तर इथे तुमचा दिसतोय हा जो काय पार्ट आहे तुमचा इम्पेलर आहे. ठीक आहे, तर इथं बघा वॉटर कशा पद्धतीनं सेंट्रिफ्युगल फोर्समुळे आउटवर्ड डायरेक्शन मध्ये जात आहे. तर बघा अशा पद्धतीने ते स्प्लिट होत आहे तुमच्या सेंटर ऑफ द इम्पेलर पासून आणि हाच सेंट्रिफ्युगल फोर्समुळे आपण काय करतो, त्या फ्लुइड मधली, त्या वॉटर मधली कायनेटिक एनर्जी आणि प्रेशर एनर्जी इन्क्रीज करत असतो आणि त्याच्यामुळे आपण हायड्रॉलिक एनर्जी मध्ये त्याचं कन्व्हर्जन करत असतो. तर तुम्ही बघा अॅनिमेशन मध्ये कशा पद्धतीने ते वर्क होत आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या सेंट्रिफ्युगल पंपच्या बाबतीत. तर सेंट्रिफ्युगल पंप तुमची कॅटेगरी जी येते ती कशामध्ये येते, इट इज कम अंडर द कॅटेगरी ऑफ रोटरी पंप्स. तर ते रोटरी पंप्स मध्ये येणार आहेत आणि रेसिप्रोकेटिंग पंप जो आपण ऑलरेडी अगोदर डिस्कस केला तो तुमच्या पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट मध्ये येणार आहे. ठीक आहे, तर हे सगळं झालं तुमच्या डेफिनेशनच्या बाबतीत. तर आता आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ सेंट्रिफ्युगल पंप. तर तुमचे जे काही सेंट्रिफ्युगल पंप्स असणार आहेत ते वेगवेगळ्या पॅरामीटरवरती आपण क्लासिफाय करू शकतो. सेंट्रिफ्युगल पंप्स कॅन बी क्लासिफाईड इन अ व्हेरियस वेज ऍज बिलो. ते आता आपण डिस्कस करणार आहे. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा जो काही पॅरामीटर असणार आहे तो काय आहे, अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ केसिंग. तुमच्या पंपमध्ये कोणत्या प्रकारचं, कोणत्या टाईपचं केसिंग बसवलेलं आहे त्याच्यानुसार त्याचे 3 टाईप पडत असतात. तर त्या 3 टाईप कोणकोणते असणार आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा टाईप आहे व्हॉल्यूट केसिंग, दुसरा असणार आहे व्हर्टेक्स केसिंग आणि तिसरा असणार आहे केसिंग विथ गाईड ब्लेड्स. तर अशा पद्धतीने हे 3 टाइप्स असणार आहे. तर बघा ह्याचं जे काही डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन वर्किंगला आहे ते तुमच्या सिलेबसला नाहीये, परंतु हे जे काही 3 केसिंग कशा पद्धतीचे शेप्स असतात तर ते मी तुम्हाला या इमेज मध्ये दाखवतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं व्हॉल्यूट केसिंग. तर बघा केसिंगचा शेप ऑब्झर्व करा
की काय होतं, एंट्री पासून एक्झिट पर्यंत त्याचा क्रॉस सेक्शन एरिया काय झालाय, ग्रॅज्युअली इन्क्रीज होत गेलेला आहे. ठीक आहे, इथं सेंटरला तुमचं वॉटर पहिल्यांदा येईल आणि अशा पद्धतीने ते बाहेर पडत असताना तुम्ही याचा जो काही क्रॉस सेक्शन आहे तो एरिया ऑब्झर्व करा, पॅसेज कसा इन्क्रीज होत गेलाय. तर अशा पद्धतीच्या केसिंगला आपण म्हणतो असतो व्हॉल्यूट केसिंग. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या केसिंगमध्ये थोडे ईडीज फॉर्मेशन जास्त होतात, ज्याला आपण भवरा म्हणत असतो. तर त्याच्यामुळे लॉसेस जास्त होत असतात, म्हणून आपण काय करतो, दुसऱ्या टाईपकडे जातो, व्हर्टेक्स केसिंग. तर त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, एक रिंग इन्सर्ट करत असतो, ज्याला आपण व्हर्टेक्स चेंबर असं म्हणत असतो. तर तुम्हाला दिसेल बघा, यामध्ये काय केलेलं आहे, इथं ऍज रिंग त्याच्यामध्ये आपण इन्सर्ट करत आहोत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, या पहिल्या टाईप पेक्षा याच्यामध्ये जे काय एडीज फॉर्मेशन होणारे जे काय लॉस असतील ते काय असणार आहे, कमी होणार आहे. आणि कंपॅरेटिव्हली जर इफिशियन्सी बघितलं तर ह्याची इफिशियन्सी काय असणार आहे, जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू व्हॉल्यूट केसिंग. आणि तिसरा जो काही पार्ट आहे, तिसरा जो काही टाईप आहे तो तुमचा असणार आहे केसिंग विथ गाईड ब्लेड्स. तर बघा तिसऱ्या पार्ट मध्ये काय असणार आहे, तर आपण प्रॉपरली काय करतोय, गाईड वेन्स प्रोव्हाइड करतोय, जे काय करतील, इम्पेलर पासून जे काय बाहेर पडणारं वॉटर आहे त्याला प्रॉपरली तुमच्या ह्या केसिंग कडे गाईड करतील आणि प्रॉपरली गाईड करून अशा पद्धतीने तुमचं जे काय वॉटर आहे ते बाहेर पडणार आहे. ठीक आहे, तर हा झाला तुमचा तिसरा टाईप. त्याच्यामध्ये आपण काय करतोय, सिरीज ऑफ गाईड वेन्स ऑल्सो इन्स्टॉल. आपण काय करतोय, सिरीज ऑफ गाईड वेन्स इथं इन्स्टॉल करतोय, इंट्रोड्यूस करतोय. आणि कंपॅरेटिव्हली बघितली तर याची जी काही इफिशियन्सी असणार आहे ही सगळ्यात जास्त असणार आहे. ह्याच्यामध्ये ईडीज फॉर्मेशन जे लॉस आहेत ते सगळ्यात कमी असणार आहे. ठीक आहे, तर हे झाले तुमच्या अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ केसिंग. त्याचे 3 टाईप झाले, व्हॉल्यूट, व्हर्टेक्स आणि केसिंग विथ द गाईड ब्लेड्स. ठीक आहे, तर आता आपण जाऊया नेक्स्ट पॅरामीटर कडे. नेक्स्ट पॅरामीटर आहे अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ स्टेजेस. तर किती नंबर ऑफ स्टेजेस असणार आहेत त्यानुसार त्याचे 2 टाईप पडत असतात. एक असणार आहे सिंगल स्टेज आणि दुसरा असणार आहे मल्टी स्टेज. ठीक आहे, तर बघा लॉजिकली आपण बघू शकतो, सिंगल स्टेज याचा अर्थ काय होत असणार आहे, त्याच्यामध्ये एकच सेट असणार आहे तुमच्या इम्पेलरचा. आणि मल्टी स्टेज मध्ये काय असणार आहे, तर आपण एकाच शाफ्ट वरती एकापेक्षा जास्त इम्पेलर आपण माउंट करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हाय प्रेशराइज वॉटर त्याच्यापासून मिळवता येणार आहे. तर बघा, जर आपण सिंगल स्टेज म्हटलं तर इथे तुम्हाला एक पंप दिसत आहे. तर याच्यामध्ये बघा बेसिक एक डिफरन्स अजून एक आहे, की बऱ्याच लोकांचं पंप आणि मोटर याच्यामध्ये कन्फ्युजन असतं. तर बघा, हा जो काही सेक्शन आहे, ठीक आहे, हा जो सेक्शन आहे तो तुमचा मोटरचा सेक्शन आहे आणि हा जो सेक्शन आहे हा तुमच्या पंपचा सेक्शन आहे. तर आपण याच्यामध्ये काय करत असतो बघा, तर जी काही इलेक्ट्रिक मोटर आहे त्याचा जो काही शाफ्ट आहे तो आपल्या पंपला आपण कनेक्ट करत असतो. म्हणजेच सुरुवातीला काय होईल, इथं इलेक्ट्रिक एनर्जी आपण या मोटरला दिली आणि मोटरला काय केलं, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये केलं आणि तो जो काही इलेक्ट्रिक मोटरचा जो काही शाफ्ट असणार आहे त्या शाफ्ट वरतीच आपण काय बसवतो, इथं पुढं इम्पेलर ह्याच्यामध्ये बसवत असतो. ठीक आहे, तर ज्यावेळी आपण बघू तर याच्यामध्ये पंप आणि मोटर हे दोन्ही आहेत. तर हा जो काही पार्ट आहे तो तुमच्या मोटरचा आहे. मोटर काय करणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करणार आहे. अँड दिस मेकॅनिकल एनर्जी इज फर्दर कन्व्हर्टेड इनटू द हायड्रॉलिक एनर्जी, जी तुमच्या पंपमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे जनरल डिस्कशन असणार आहे. तर बघा, आपण काय म्हणणार आहोत, सिंगल स्टेज कधी म्हणणार आहोत, तर अशा पद्धतीने एकच सेट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत सिंगल स्टेज, की ज्याच्यामध्ये एकच केसिंग आहे, एकच इम्पेलर तुमचा असणार आहे. म्हणजे एक इम्पेलर असेल तर तुमचा सिंगल स्टेज झाला. मग ह्याच्यापेक्षा बघा, जर एकापेक्षा जास्त इम्पेलर एका शाफ्ट वरती माउंट केले असतील, तुम्हाला दिसेल हा एक कॉमन शाफ्ट आहे आणि या कॉमन शाफ्ट वरती अशा पद्धतीने आपण काय केले, हे नंबर ऑफ इम्पेलर्स इथं आपण इन्स्टॉल केलेले आहेत, बसवलेले आहेत. तर अशा पद्धतीचे जे काही इम्पेलर्स असतात त्याला आपण म्हणत असतो मल्टिपल इम्पेलर्स आणि त्या स्टेजला म्हणत असतो मल्टी स्टेज पंप. ठीक आहे, तर बघा अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ स्टेज नुसार पहिलं झालं तुमचं सिंगल स्टेज जे तुम्हाला इथे दिसतंय आणि दुसरं आहे तुमचं मल्टी स्टेज जे तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसत आहे. ठीक आहे, तर हे क्लासिफिकेशन झालं. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द वर्किंग हेड. तर तुमच्या पंपचं वर्किंग हेड किती आहे त्याच्यानुसार त्याचे 3 टाइप्स पडत असतात. तर ते बघा, लो हेड, मीडियम हेड आणि हाय हेड. तर बघा, जेव्हा आपण लो हेड म्हणत असतो त्यावेळी त्याचं जे काही वर्किंग हेड आहे ते 15 मीटर पर्यंत असणार आहे. त्यानंतर मीडियम हेडच्या बाबतीत द वर्किंग हेड इज इन बिटवीन 15 मीटर्स टू 40 मीटर. तर 15 ते 40 मीटर पर्यंत त्याचा वर्किंग हेड असेल तर इट इज नोन ॲज अ मीडियम हेड पंप. आणि त्यानंतर ह्याच्याही पेक्षा जर जास्त असेल, म्हणजेच बियॉन्ड 40 पेक्षा जर पुढे जात असेल तर त्या अशा पद्धतीच्या पंपला आपण म्हणत असतो हाय हेड पंप. ठीक आहे, तर त्याचे 3 टाईप झाले अकॉर्डिंग टू द वर्किंग हेड. आता नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द
टाईप ऑफ इम्पेलर. बघा, तुमच्या सेंट्रिफ्युगल पंप मधला इम्पेलर एक खूप महत्वाचा पार्ट असतो आणि जो तुमच्या सेंट्रिफ्युगल पंप मध्ये रोटेटिंग एलिमेंट म्हणून ऍक्ट होत असतो. तर तुमच्या पंपमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीचा इम्पेलर वापरलेला आहे त्याच्यानुसार त्याचे 3 टाइप्स पडत असतात. तर बघा 3 टाइप्स कोणकोणते आहेत. त्यामध्ये पहिला आहे श्राउडेड ऑर इन्क्लोज्ड इम्पेलर, ज्याला आपण क्लोज्ड इम्पेलर असं देखील म्हणत असतो. सेकंड आहे सेमी ओपन इम्पेलर आणि तिसरा आहे ओपन इम्पेलर. तर बघा, हे 3 पद्धतीचे इम्पेलर्स आपण आपल्या सेंट्रिफ्युगल पंप मध्ये वापरत असतो. तर तिन्हीच्याही मी तुम्हाला इमेज दाखवतोय. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा जर आपण इम्पेलर बघितला, हा इम्पेलर काय म्हणतोय, इन्क्लोज्ड. इन्क्लोज्ड याचा अर्थ काय असणार आहे की त्याच्या बाजूला दोन्ही श्राउडेड प्लेट्स असणार आहेत आणि पूर्णपणे तो क्लोज्ड असणार आहे. तर बघा कशा पद्धतीने असेल, इथे तुम्हाला दिसत आहे क्लोज्ड इम्पेलर, इन्क्लोज्ड इम्पेलर. तर ह्या ज्या काय वेन्स आहेत त्याला आपण काय केलंय, पूर्णपणे ह्या श्राउडेड प्लेट्सनं काय केलं आहे, क्लोज केलेलं आहे. ठीक आहे. तर आता तुमचा हा पहिला इम्पेलर. आता सेमी ओपन मध्ये काय असणार आहे, तर बघा एक लॉजिकली आपण सांगू शकतो की यामध्ये दोन्ही प्लेट्स होत्या. तर सेमी ओपन मध्ये काय होईल, फक्त एक साइडलाच त्याला क्लोज केलेला असणार आहे. तर बघा दुसऱ्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की या तुमच्या वेन्स याच्यामध्ये दिसत आहेत, तुमचे कर्व वेन्स, आणि याच्यामध्ये फक्त एकाच साइडलाच आपण काय करत असतो, तुमची प्लेट बसवत असतो. तर अशा पद्धतीच्या इम्पेलर आपण म्हणत असतो सेमी ओपन. कधी कधी याला आपण सेमी क्लोज्ड देखील असं म्हणू शकतो, कारण यामध्ये पूर्णपणे क्लोज होतं, याच्यामध्ये सेमी ओपन किंवा सेमी क्लोज याला देखील असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा आहे ओपन इम्पेलर. तर या दोन्हींच्या डिस्कशनवरून आपण सांगू शकतो की या केसमध्ये तुमच्याकडे 2 प्लेट्स होत्या, या केसमध्ये एका साइडलाच क्लोज होतं, तर त्याला आपण ओपन म्हणत असू. हा काय असणार आहे, पूर्णपणे ओपन इम्पेलर असणार आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची श्राउडेड प्लेट त्याच्यामध्ये नसणार आहे. बघा, एकही प्लेट त्याच्यामध्ये नाहीये आणि अशा पद्धतीचा हा ओपन इम्पेलर असणार आहे. तर हे तुमचे 3 इम्पेलर झाले. तर याच्या बाबतीत जर कंपॅरिझनच्या बाबतीत बघायला गेलं तर ज्याप्रमाणे इथं हा इम्पेलरची इफिशियन्सी सगळ्यात जास्त असणार आहे, कंपॅरेटिव्हली याची अजून कमी होईल आणि सगळ्यात कमी इफिशियन्सी तुमच्या या टाईपच्या इम्पेलरची असणार आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर अशा पद्धतीचे जे काही इम्पेलर्स असतात जिथं आपल्याला प्युअर क्लीन वॉटर आहे, तर अशा पद्धतीचं वॉटर असतील तर आपण अशा पद्धतीचे इम्पेलर्स वापरत असतो, क्लोज्ड इम्पेलर्स. ठीक आहे. त्यानंतर जर थोड्या प्रमाणात इम्प्युरिटीज असतील तर अशा पद्धतीचं आपण सेमी ओपन टाईप इम्पेलर वापरणार आहे. आणि जर तुमचं जे काही वॉटर आपण लिफ्ट करणार आहे, जर त्याच्यामध्ये जास्तच प्रमाणात इम्प्युरिटीज असतील, म्हणजे जसं की आपलं स्लरी वॉटर असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीचा ओपन टाईप इम्पेलर वापरणार आहोत. ठीक आहे. तर हे तुमचं 3 क्लासिफिकेशन झालं अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ इम्पेलर. तर तुम्हाला 3 टाईप आपण याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ सेंट्रिफ्युगल पंप. जर कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत बघायला गेलं तर सेंट्रिफ्युगल पंप मध्ये तुमचे 4 महत्वाचे एलिमेंट्स असणार आहेत. तर बघा ते 4 एलिमेंट्स कोणकोणते असणार आहेत. त्यातला पहिला एलिमेंट असणार आहे तुमचा इम्पेलर, त्यानंतर आहे केसिंग, नंतर आहे सक्शन पाईप विथ फुट वॉल अँड स्ट्रेनर, चौथा कॉम्पोनंट असणार आहे डिलिव्हरी पाईप विथ डिलिव्हरी वॉल. तर असे हे एकूण 4 महत्वाचे एलिमेंट्स याच्यामध्ये असणार आहेत. तर आपण काय करूया, एका डायग्रामच्या मदतीनं हे 4 एलिमेंट कशा पद्धतीनं ते असणार आहेत, त्याचं जे पोझिशन असणार आहे ते आता आपण बघूया. तर बघा, तुम्हाला एक डायग्राम दिसते, त्याच्यामध्ये हे सगळे कॉम्पोनंट्स तुम्हाला दिसत आहे. तर बघा, सगळ्यात पहिला जो काही कॉम्पोनंट होता इम्पेलर, तो आता आपण बघूया. तर ह्या फिगरमध्ये तुम्हाला हा जो काही एलिमेंट दिसतोय, ठीक आहे, हा जो काही एलिमेंट दिसतोय त्याला आपण म्हणत असतो इम्पेलर. आणि इम्पेलर एक खूप महत्वाचा एलिमेंट आहे तुमच्या सेंट्रिफ्युगल पंप मध्ये. तर इम्पेलर वरती आपण काय करत असतो, तर सिरीज ऑफ बॅकवर्ड वेन्स त्याच्यामध्ये आपण बसवत असतो. तर तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने हा बॅकवर्ड कर्व्ड वेन्स याच्यामध्ये आपण काय केले आहेत, इथं बसवलेल्या आहेत. त्यानंतर हा जो काही इम्पेलर आहे तो एक रोटेटिंग एलिमेंट म्हणून तुमच्या पंपमध्ये ऍक्ट होत असतो आणि याला रोटेट करण्यासाठी आपण इलेक्ट्रिकल मोटर कडून जो काही आलेला शाफ्ट आहे त्या शाफ्ट वरती आपण आपला इम्पेलर माउंट करत असतो. त्यानंतर जर आपण टाइप्स ऑफ इम्पेलर जे आपण डिस्कस केले मगाच्या क्लासिफिकेशन नुसार, तर त्याचे 3 टाइप्स असतात. एक क्लोज्ड इम्पेलर, दुसरा ओपन इम्पेलर आणि तिसरा सेमी क्लोज्ड इम्पेलर. अशा पद्धतीने हे 3 एलिमेंट्स 3 टाइप्स जे असणार आहे. त्यानंतर सेकंड पार्ट आहे तुमचा केसिंग. तर तुम्हाला किती दिसेल बघा, हा जो काही पार्ट दिसतोय इथून हा जो काय आहे पार्ट, तो तुमचा काय असणार आहे, केसिंगचा पार्ट असणार आहे. तर केसिंगला आपण काय म्हणू शकतो, केसिंग काय आहे, एक एअर टाईट चेंबर आहे विच सराउंडिंग द पंप इम्पेलर, जे काय करेल तुमच्या इम्पेलरला सराउंडिंग करायचं काम करणार आहे.
जर फंक्शन वाईज बघितलं तर केसिंगचे दोन फंक्शन्स महत्वाचे असणार आहेत. टू गाईड द वॉटर फ्रॉम द इम्पेलर एक फंक्शन झालं, आणि दुसरं फंक्शन असणार आहे पार्टली कन्वर्ट द कायनेटिक एनर्जी इनटू प्रेशर एनर्जी. तर बघा हे दोन्ही फंक्शन आपण समजावून घेऊया. इथं तुम्हाला दिसेल तर इम्पेलरच्या सराउंडिंग करायचं काम तुमच्या ह्या केसिंगचं असणार आहे. त्यानंतर इम्पेलर मधून जे काय वॉटर अशा पद्धतीने बाहेर पडत आहे, तर ते बाहेर पडणाऱ्या वॉटरला प्रॉपर गाईड करायचं काम तुमच्या केसिंगचं असणार आहे. आणि त्याचबरोबर इथं केसिंगचा जर तुम्ही शेप ऑब्झर्व केला तर शेप बघायला कशा पद्धतीने आहे, तर ग्रॅज्युअली काय होत गेलेला आहे, हा फ्लोचा डायरेक्शन आहे आणि डायरेक्शन ऑफ फ्लो मध्ये त्याचा काय होत आहे, हा तुम्ही पॅसेज ऑब्झर्व करा कसा ग्रॅज्युअली तो इन्क्रीज होत गेलेला आहे. त्यामुळं तुमची जी काही कायनेटिक एनर्जी आहे त्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन प्रेशर एनर्जीमध्ये करायला देखील तुमचं हे केसिंग मदत करणार आहे. मग ह्याचे जर आपण टाइप्स बघितले तर मगाशी डिस्कशन केल्याप्रमाणे जे 3 टाइप्स असतात, एक व्हॉल्यूट केसिंग, दुसरं व्हर्टिक्स केसिंग आणि तिसरं असणार आहे केसिंग विथ द गाईड ब्लेड्स. तर हे झालं तुमच्या केसिंगच्या बाबतीत. आता आपण येऊया तिसऱ्या पार्टला. तिसरा पार्ट आहे तुमचा सक्शन पाईप विथ फुटवॉल अँड स्ट्रेनर. तर बघा इथं हा जो काही पार्ट दिसतोय सेंटर, तुमचा जो काही इम्पेलर असतो त्या इम्पेलरच्या सेंटरला आपण म्हणत असतो आय ऑफ द इम्पेलर, आणि त्या ठिकाणी तुमची काय करत असतं आपण इनपुट ऑफ द पंप असणार आहे. ठीक आहे, तिथं तुमचं पंपचा इनलेट असणार आहे. तर ही जी काय तुमची पाईप दिसते ह्या पाईपला आपण म्हणत असतो इट इज नोन ऍज द सक्शन पाईप. तर ह्या पाईपला आपण म्हणणार आहोत सक्शन पाईप. जी काय केलेली आहे बघा सक्शन पाईप, वन एंड ऑफ द सक्शन पाईप इज कनेक्टेड टू द सेंटर ऑफ द इम्पेलर, सेंटर लाईन ऑफ द इम्पेलर. तिथं आपण वन एंड कनेक्ट केला आहे ज्याला आपण आय ऑफ द इम्पेलर असं म्हणत असतो. आणि दुसरा जो काय एंड आहे तो तुम्हाला दिसेल की इथं आपण काय केलेलं आहे तुमच्या संप मध्ये त्याला बुडवलेला आहे, इमर्स्ड केलेला आहे. तर बघा याच्यामध्ये आपण असं काय म्हणू शकतो की हा जो काही संप आहे, ठीक आहे, तर संपला आपण काय म्हणणार आहे इट इज अ रिझर्वायर, की ज्याच्यामध्ये आपलं वॉटर आपण काय करणार आहे स्टोअर करणार आहे. जर ऍप्लिकेशन पॉइंट मध्ये जी काही विहीर असेल किंवा नदी असेल तिथं आपण आपल्या पंपची ही सक्शन पाईप काय करत असतो तिथं नेत असतो, त्याला आपण संप म्हणत असतो. आता या सक्शन पाईपच्या शेवटला बघा इथं तुम्हाला दिसत आहे फिल्टर और स्ट्रेनर. तर याचं फंक्शन बघा नावाप्रमाणेच असणार आहे. जे काही इम्प्युरिटीज पार्टिकल्स असतील तर त्याला ते अलाव करणार नाही, तर फिल्टर करायचं काम ते करणार आहे. त्यानंतर त्याच्या वरती जो बसवलेला आहे हा जो काय पार्ट असणार आहे त्याला आपण म्हणत असतो नॉन रिटर्न वॉल, और त्याला आपण म्हणत असतो फुटवॉल. तर फुटवॉल हा बराचसा फॅमिलियर शब्द आहे तुमच्यासाठी. तर बघा फुटवॉलचं फंक्शन काय असणार आहे, इट ऍक्टिंग ऍज अ नॉन रिटर्न वॉल, म्हणजे जो काही ह्या खालून असा वरती जो काही फ्लो असणार आहे त्या फ्लोला तो काय करणार आहे अलाव करणार आहे फक्त एकाच डायरेक्शन मध्ये. आणि ज्याप्रमाणे आपण नॉन रिटर्न म्हणतोय तर तो वरून परत जो काही रिव्हर्स फ्लो येणार आहे त्याला तो पूर्णपणे कम्प्लिटली ब्लॉक करणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचा हा फुटवॉल असणार आहे. तर तुमच्या सक्शन पाईपला आपण काय करत असतो अशा पद्धतीने हे फुटवॉल आणि स्ट्रेनर आपण अटॅच करत असतो. त्यानंतर ह्याच सक्शन पाईपला आपण या सक्शन फ्लॅंजनं कनेक्ट केलेला आहे आणि इथं आपण एक व्हॅक्युम गेज इथं लावलेला आहे, जे काय करेल तुमच्या सक्शन पाईप मधलं जे काही प्रेशर असणार आहे ते मेजर करण्यासाठी आपण अशा पद्धतीने प्रेशर गेज बसवलेलं असणार आहे. त्यानंतर चौथा एलिमेंट आहे तुमचा डिलिव्हरी पाईप विथ डिलिव्हरी वॉल. तर बघा याच्यामध्ये तर तुमची जी काही डिलिव्हरी पाईप आहे ती कुठं कनेक्ट केली आहे, इथं ही दिसते तुमची काय असणार आहे ही पूर्ण आहे, त्याला आपण म्हणतो आहोत डिलिव्हरी पाईप. तर ऑब्झर्व करा एक एंड, वन एंड ऑफ द डिलिव्हरी पाईप इज कनेक्टेड टू द आउटलेट. आउटलेट जो काय पॉइंट आहे तुमच्या पंपचा इथं कनेक्ट केलेला आहे. आणि दुसरा एंड कुठं आहे, तुमची जी काही ओव्हरहेड टँक असेल किंवा डिझायर डेस्टिनेशन आहे तिथं तुमचा दुसरा एंड कनेक्ट केलेला असणार आहे. तर या प्रमाणात तुमची असणार आहे डिलिव्हरी पाईप. तर डिलिव्हरी पाईपचं काय फंक्शन असणार आहे, जे काय पंप करून आलेलं वॉटर डिलिव्हर झालेलं आहे त्याला तुमच्या डिझायर डेस्टिनेशन पर्यंत कॅरी करण्याचं काम तुमची डिलिव्हरी पाईप करणार आहे. तर ह्याच डिलिव्हरी पाईपला आपण काय बसवलेलं आहे इथं डिलिव्हरी वॉल बसणार आहे. तर या डिलिव्हरी वॉलमुळे आपण काय करू शकतो, आपल्याला ज्या प्रमाणात फ्लो रेट पाहिजे आहे त्या प्रमाणात आपला फ्लो रेट आपण घेत असतो. त्यानंतर इथं डिलिव्हरी पाईपला इथं काय बसवलं, इथं प्रेशर गेज बसवलेलं आहे की तिथलं प्रेशर किती आहे त्या पाईप मधलं मेजर करण्यासाठी. तर बघा सक्शन पाईप मधलं प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे, म्हणून याला आपण काय म्हणलं आहे इट इज अ व्हॅक्युम गेज. आणि कंपॅरेटिव्हली इथलं प्रेशर जास्त असणार आहे म्हणून आपल्याला म्हणत असतो इट इज कॉल्ड एज अ प्रेशर गेज. तर अशा पद्धतीने तुमचं हे जनरल कन्स्ट्रक्शन असणार आहे तुमच्या सेंट्रिफ्युगल पंपचं. ठीक आहे, तर आता आपण काय करूया त्याचं वर्किंग समजावून घेऊया.
तर बघा वर्किंग मध्ये कसं असणार आहे, तर त्या डायग्रामच्या मदतीने आपण ते समजून घेऊया. तर बघा बेसिकली सगळ्यात सुरुवातीला आपण काय करणार आहोत की असं कन्सिडर करा की तुमचं हे जे काही इम्पेलर आहे त्याच्या सोबतही पूर्णपणे तुमचं काय आहे वॉटर याच्यामध्ये भरलेलं आहे. ठीक आहे. तर जनरली आपण प्रायमिंग प्रोसेस अगोदर करत असतो आणि त्यानुसार हे तुमचं वॉटर आपण ऑलरेडी भरत असतो. तर प्रायमिंग प्रोसेसमध्ये आपण काय करत असतो, पूर्ण तुमची सक्शन पाईप, त्यानंतर पूर्ण तुमचं केसिंग आणि थोड्या प्रमाणात तुमची डिलिव्हरी पाईप अप टू द डिलिव्हरी वॉल आपण काय करत असतो, तुमची पंप जो काय आहे तो ऑलरेडी आपण एक्सटर्नल वॉटरनं सुरुवातीला तो भरून घेत असतो. ठीक आहे. तर आता आपण असं कन्सिडर करूया की त्याच्यामध्ये ऑलरेडी आपला जो काय पंप आहे तो पूर्णपणे इथपर्यंत अप टू डिलिव्हरी वॉल त्याच्यामध्ये वॉटर अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. मग ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक मोटर स्टार्ट करू त्यावेळी इलेक्ट्रिक मोटरवरचा जो काही शाफ्ट फिरणार आहे आणि त्या शाफ्ट वरती हा जो काही माउंट असणारा तुमचा इम्पेलर रोटेट व्हायला लागेल आणि तो जो काही इम्पेलर आहे त्याच्या स्वभावातील ती जे काही वॉटर असणार आहे त्याला देखील तो रोटेट करायला चालू करणार आहे. अँड बिकॉज ऑफ दिस रोटेशन द सेंट्रिफ्युगल फोर्स इज ऍक्टिंग ऑन द वॉटर आणि त्या रोटेशन ऑफ द इम्पेलर मुळे तिथं सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे इथलं जे काय वॉटर आहे ते असं काय करेल बाहेर ढकललं जाणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं त्या वॉटर मधली प्रेशर आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार आहे आणि ते बाहेर ढकललं जाणार आहे बिकॉज ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स. मग ज्यावेळी ते केसिंग मध्ये येईल बघा, मग त्याचबरोबर केसिंग देखील मदत करणार आहे की तिथली जी काय कायनेटिक एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन प्रेशर एनर्जी मध्ये करायला देखील तुमचं केसिंग मदत करणार आहे. ऍज अ क्रॉस सेक्शन एरिया त्याचा इन्क्रीज झाल्यामुळं आणि आपल्याला एक हाय प्रेशराइज्ड वॉटर इथं भेटणार आहे. आता ज्यावेळी आपला इम्पेलर इथं रोटेट व्हायला लागेल त्यावेळी काय होणार आहे की इथं हे वॉटर सडनली इकडे गेल्यामुळं इथं एक प्रेशर याच्यामध्ये जे काय आहे ते कमी होणार आहे अँड बिकॉज ऑफ दॅट प्रेशर तुमचं जे काय वॉटर आहे ते ऑटोमॅटिकली काय होणार आहे इकडं सक केलं जाणार आहे. इथं काय होणार आहे प्रेशर ऍटमॉस्फेरिक पेक्षा कमी होणार आहे आणि या वॉटरवरती काय होतं इथं ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होत असणार आहे. तर त्याच्यामुळे काय होईल तर तुमच्या ह्या सक्शन पाईप मधलं प्रेशर कमी झाल्यामुळं ऑटोमॅटिकली तुमचं जे काय वॉटर आहे ते तुमच्या आय ऑफ द इम्पेलरला काय केलं असणार आहे तिथं सक्शन करून त्याला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. आणि पुन्हा मग तीच प्रोसिजर परत तुमचा इम्पेलर कंटिन्यू रोटेट होत असणार आहे. हे वॉटर कंटिन्युअसली आतमध्ये येत असणार आहे आणि हाय प्रेशराइज इथून ते बाहेर पडत असणार आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या वर्किंग ऑफ द सेंट्रिफ्युगल पंपच्या बाबतीत. आपण एक अॅनिमेशन पण बघूया की त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुमचं वॉटर आतमध्ये येत असतं आणि ते प्रेशराइज होऊन परत बाहेर जात असतं. तर बघा इथे एक मी अॅनिमेशन दाखवतोय की या अॅनिमेशन मध्ये तुम्हाला दिसतंय की इथं जो काय पार्ट असणार आहे हे तुमचा इम्पेलरचा सेंटर झाला आणि तुमची सक्शन पाईप झाली. तर तुम्ही काय करताय संप मधून अशा पद्धतीनं वॉटर इथे येत आहे. ठीक आहे. त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्सच्या मदतीने त्याला आपण प्रेशराइज करतोय आणि केसिंगचा क्रॉस सेक्शन देखील त्याचा प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी मदत करतोय आणि अशा पद्धतीने ते इथून बाहेर जात असणार आहे. तर ऍक्च्युअली इथली जी काय ऍक्शन असणार आहे तुमच्या इम्पेलरची तर ती कशा पद्धतीने होत असणार आहे बघा. तुम्हाला इथे दिसेल की हा तुमचा सेंटर पार्ट आहे त्याला आपण आय ऑफ द इम्पेलर म्हणतो आणि अशा पद्धतीने सेंटरला तुमचा पहिल्यांदा फ्लो येईल आणि तो रोटेट होत असणार आहे आणि रोटेट होऊन तो कशा पद्धतीने बाहेर पडतोय बघा. ठीक आहे. आणि ते जे काय वॉटर मॉलिक्युल्स आहेत बिकॉज ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स कशा पद्धतीने ते बाहेर जात आहेत आणि केसिंग मधून परत ते डिलिव्हरी पाईप कडे जात असतात. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या वर्किंग ऑफ द सेंट्रिफ्युगल पंपच्या बाबतीत. तर नंतर यानंतर बघा याचा एक अॅनिमेटेड व्हिडिओ देखील मी आपल्या गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करतो, ते देखील तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने त्याचा वर्किंग आणि कन्स्ट्रक्शनचा पार्ट समजणार आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया ऍडव्हान्टेजेस ऑफ सेंट्रिफ्युगल पंप. तर बघा सेंट्रिफ्युगल पंपसाठी जर आपण डिस्चार्जचा विचार करायला गेला तर याची जी काय डिस्चार्ज कॅपॅसिटी काय आहे जास्त आहे ऍज कम्पेअर टू युअर रेसिप्रोकेटिंग पंप. तर मग आपण म्हणू शकतो सेंट्रिफ्युगल पंप हॅव हाय डिस्चार्ज कॅपॅसिटी. त्यानंतर जर हाय विस्कस फ्लुइड्स असतील, ठीक आहे, ज्या फ्लुइडची विस्कॉसिटी जास्त आहे जसं की तुमचं ऑइल असेल, मडी वॉटर असेल, केमिकल असेल, पेपर पल्प असेल, तर अशा पद्धतीच्या वॉटरला देखील आपण काय करू शकतो इझिली सेंट्रिफ्युगल पंप वापरू शकतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो बघा हाय विस्कस फ्लुइड्स लाईक ऑइल, मडी वॉटर, केमिकल्स, पेपर पल्प कॅन बी इझिली पंप्ड विथ द हेल्प ऑफ दिस सेंट्रिफ्युगल पंप. त्यानंतर याच्यामध्ये आपण हाय रोटेशनल स्पीड आपण काय करू शकतो इझिली घेऊ शकतो. जर आपण रेसिप्रोकेटिंग पंपच्या बाबतीत बघितलं तर कम्पॅरेटिव्हली त्याला आपण हाय स्पीड घेऊ शकत नाही. ठीक आहे. हाय रोटेशनल स्पीड कारण त्याची मोशन रेसिप्रोकेटिंग असणार आहे. मग जर रेसिप्रोकेटिंग मोशनचं जर मुवमेंट वाढली तर तुमचे व्हायब्रेशन्स आणि बॅलेन्सिंगचा प्रॉब्लेम येणार आहे. मग या केसमध्ये काय होतं इम्पेलर डायरेक्टली तुमच्या शाफ्ट वरती माउंट केलेला आहे
त्यामुळे आपण हायर रोटेशनल स्पीड याच्यामध्ये इझिली अचीव्ह करू शकतो. मग आपण म्हणू शकतो बघा, बिंग हाय स्पीड मशीन इट कॅन बी डायरेक्टली कपल टू द प्राइम मूव्हर. तर आपण डायरेक्टली त्या तुमच्या प्राइम मूव्हर जे इलेक्ट्रिक मोटर असतात त्याला आपण डायरेक्टली कपल करू शकतो. त्यानंतर जर साईजच्या बाबतीत बघायला गेलं तर हा काय असणार आहे, साईज कॉम्पॅक्ट आणि वेट देखील लो असणार आहे फॉर सेम कॅपॅसिटी. ठीक आहे, म्हणजे सेम कॅपॅसिटी जर आपण त्याला कम्पेअर केलं रेसिप्रोकेटिंग पंप बरोबर, तर ह्या पंपची साईज आणि वेट दोन्ही काय असणार आहे, कमी असणार आहे. तर बघा आपण म्हणू शकतो कॉम्पॅक्ट इन साईज अँड हॅज लो वेट फॉर सेम डिस्चार्ज कॅपॅसिटी ऍज कम्पेअर टू रेसिप्रोकेटिंग पंप. त्याच्या तुलनेत त्याचं साईज आणि वेट काय असणार आहे, कमी असणार आहे. त्यानंतर जर मेंटेनन्सचा पार्ट बघायला गेलं तर त्या केसमध्ये रेसिप्रोकेटिंग मोशन असल्यामुळं तुमचं जे काय मेंटेनन्सचा पार्ट आहे तो जास्त असणार आहे. तर कम्पॅरेटिव्हली बघितलं तर इकडं कमी असणार. तर आपण म्हणू शकतो बघा लो मेंटेनन्स कॉस्ट. तर याची जी काय कॉस्ट आहे ती लो असणार आहे. आणि इफिशियन्सीचा जर आपण पार्ट बघितला तर सेंट्रिफ्युगल पंप हॅव हायर इफिशियन्सी दॅन द रेसिप्रोकेटिंग पंप. तर आपण म्हणू शकतो बघा इट हॅज हाय इफिशियन्सी. तरी झाले त्याचे ऍडव्हान्टेज असणार आहे. तर बघा ज्या पद्धतीनं आपण रेसिप्रोकेटिंग पंपचे पण ऍडव्हान्टेज डिस्कस केले, याचे पण डिस्कस केले. तर ह्या दोन्ही ऍडव्हान्टेजच्या बेसवरती तुम्ही दोघांमधला डिफरन्स देखील इझिली स्टडी करू शकता. तर तुम्ही कम्पेअर करू शकता. तर त्याचे ऍडव्हान्टेज आणि ह्याचे ऍडव्हान्टेजेस घ्या, दोघांमध्ये कम्पॅरिझन करा आणि त्याप्रमाणे तुम्ही डिफरन्स देखील इझिली त्यांचा स्टडी करू शकता. त्यानंतर आता आपण बघूया ऍप्लिकेशन्स ऑफ सेंट्रिफ्युगल पंप. जर याचा वापर बघितला, जे आता आपण ऍडव्हान्टेज डिस्कस केले आणि त्या ऍडव्हान्टेज नुसार जर आपण ऍप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला तर बऱ्याच ठिकाणी तुमचा सेंट्रिफ्युगल पंपचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत असतो. तर स्पेसिफिकली बघा, पहिलं महत्वाचं जे ऍप्लिकेशन आहे ते आपण कशासाठी वापरत असतो, ऍग्रिकल्चर अँड इरिगेशन पर्पज साठी आपण सेंट्रिफ्युगल पंप बऱ्याच ठिकाणी आपण वापरत असतो. तर मोस्ट ऑफ द ठिकाणी आपले जे काय असतील ते सेंट्रिफ्युगल पंप हे असणार आहे. त्यानंतर बघा पेट्रोलियम इन्स्टॉलेशन जे असतील, ठीक आहे, तर त्या ठिकाणी देखील तुमचं काय असतं, सेंट्रिफ्युगल पंप काय केलेला असतो, वापरला असेल. इन पेट्रोलियम इन्स्टॉलेशन टू पंप द ऑइल, ऑइल पंप करण्यासाठी देखील सेंट्रिफ्युगल पंपचा वापर करत असतो. त्यानंतर बऱ्याचशा हायड्रॉलिक कंट्रोल सिस्टम मध्ये देखील आपण सेंट्रिफ्युगल पंप वापरत असतो. सो इट कॅन बी युज्ड इन हायड्रॉलिक कंट्रोल सिस्टम. त्यानंतर ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या हाय विस्कस फ्लुइड आपण याच्यामध्ये लिफ्ट करत असतो, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन ऑफ द रॉ मटेरियल त्यासाठी देखील आपण सेंट्रिफ्युगल पंप वापरत असतो. त्यामध्ये आपण म्हणू शकतो ट्रान्सफर द रॉ मटेरियल. आणि महत्वाचं एक ऍप्लिकेशन आहे, तर बऱ्याचशा रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये जे काय लोअर असेल, तुमची जी काय लोअर टँक असतील स्टोरेज, तिथून तुमच्या हायेस्ट फ्लोअर वरती वॉटर सप्लाय करण्याचं काम तुमचा सेंट्रिफ्युगल पंप करत असतो. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो पंपिंग ऑफ वॉटर इन द बिल्डिंग. तर बऱ्याचशा बिल्डिंग्स मध्ये आपले सेंट्रिफ्युगल पंप इन्स्टॉल असणार आहे टू पंप द वॉटर फ्रॉम ग्राउंड फ्लोअर टू द हायर फ्लोअर्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचे ऍप्लिकेशन्स असणार आहे. तर बघा आजच्या लेक्चरला आपण इथं सेंट्रिफ्युगल पंपचा जो काय पूर्ण पार्ट आहे तो डिस्कस केला, ज्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ऍडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन आपण बघितलेले आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.